बातमी आता रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरीमध्ये पहाटेपासूनच पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी 28 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे, तर किनारपट्टी भागातही जोरदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। या संदर्भातले अपडेट्स येतात, थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज लेले आहेत आपल्यासोबत। मनोज, रत्नागिरीतली सध्याची पावसाची स्थिती काय आहे आणि हवामान खात्याकडून नेमका काय अंदाज वर्तवण्यात आलाय? या ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली पाहायला मिळते आहे। काल दुपारनंतर पावसानं विश्रांती घेतलेली होती, मात्र आज सकाळपासूनच पुन्हा एकदा पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू झालेली पाहायला मिळते। आपण सध्या रत्नागिरी जवळच्या काजळी नदीच्या तीरावरती आहोत आणि तुम्ही बघू शकता की दमदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतो आहे। सकाळपासूनच या ठिकाणी पावसाला जोरात सुरुवात झालेली पाहायला मिळते। आज पूर्ण कोकणासाठी या ठिकाणी येलो अलर्ट असलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी पाऊसाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याचमुळे सध्या सगळ्याच नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। काजळी, जगबुडी, अर्जुना, कोदावली अशा सर्वच नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात। खास करून किनारपट्टी भागामध्ये आज दिवसभर पावसाचा जोर हा अधिक असणार आहे। अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय आणि हा पाऊस तुम्ही बघू शकता की सध्या जोरात पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला पाहायला मिळतो आहे आणि तळ कोकणापासून ते अगदी रायगड पर्यंत सध्या या पावसाच्या दमदार सरी या बरसताना पाहायला मिळतात। आज पूर्ण दिवसभर अशाच पद्धतीने पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला पाहायला मिळतोय। मनोज, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।